आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। राज्यभरात राज्यसभा निवडणुकीची मोठी चर्चा आहे, पण याच राज्यसभा निवडणुकीत 6व्या जागेवर भाजपनं विजय मिळवल्यानंतर महाविकास आघाडीची मात्र मोठी अडचण झाली। या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला। आमच्या हातात जर ईडी दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील, असा टोला राऊत यांनी लगावला। आम्ही काय बोलतोय हे त्यांनाही माहिती आहे आणि भाजपलाही माहिती आहे। आमच्या हातामध्ये जर 2 दिवस ईडी दिलं तर देवेंद्र फडणवीस सुद्धा शिवसेनेला मतदान करतील। एक विजय झाला आणि एक पराभव झाला अशा निवडणुकीमध्ये म्हणजे अणुबॉम्ब कोसळला असं होत नाही, किंवा महाप्रलय आला आणि सगळं वाहून गेलं असं होत नाही। दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांच्या ईडी संदर्भातल्या वक्तव्यावर टीका केली। ईडी हातात द्या, फडणवीस सुद्धा मतदान करतील असं वक्तव्य म्हणजे नाचता येईना अंगण वाकडं, असं पाटील म्हणाले। नाचता येईना अंगण वाकडे, महाराष्ट्रामध्ये एवढी सत्ता आहे आणि ती इतकी वाईट पद्धतीने राबवत आहे। आमदारांना काय तुम्ही तुमचे नोकर समजता काय? बोलवता काय? दम काय देता? विकास निधी मी स्वतः आता हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करणार, हे काय खैरात वाटतंय का तुम्ही? तिकडे नॅशनल हेराल्ड केस प्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीनं चौकशीसाठी नोटीस बजावले। दरम्यान भाजप सरकार विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप काँग्रेसनं पुन्हा एकदा केला। भाजप सरकारच्या या भूमिकेचा विरोध करण्यासाठी 13 जूनला मुंबई आणि नागपूरमध्ये ईडीच्या कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात येणार आहे। यामध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते, मंत्री हे सहभागी असतील। पेट्रोलचे भाव जे आहेत ते सातत्यानं वाढत आहेत, कुठल्याच गोष्टीवर यांचं काही नियंत्रण राहिलेलं नाही। म्हणून पुन्हा एकदा गांधी परिवाराला द्वेषातून, मत्सरातून टार्गेट करण्याचं काम जे आहे ते भाजप करत आहे। आमचा भाजपला इथून थेट इशारा आहे, न हम कभी डरे थे, न हम कभी डरेंगे, न हम कभी झुके थे, न हम कभी झुकेंगे। तुमचा जो अजेंडा आहे भारत तोडोचा, त्याला आम्ही भारत जोडोचा नारा देतो आहे। या देशातला सर्वधर्मभाव, समभाव, या देशातली एकता आणि या देशातल्या युवकांसाठी, या देशातल्या अर्थव्यवस्थेसाठी काँग्रेस सदैव तत्पर आहे। आम्ही तुम्हाला घाबरत नाही। उद्या संपूर्ण भारतभर जेवढे ईडीचे कार्यालय आहेत त्या कार्यालयावर आम्ही निदर्शनं करणार आहोत। तिकडे राज्यसभा निवडणुकीच्या निमित्तानं रंगलेल्या कोल्हापूरच्या आखाड्यात शिवसेनेच्या उमेदवाराला धूळ चारल्यानंतर पहिल्यांदाच खासदार धनंजय महाडिक आज कोल्हापुरात दाखल झाले। मागच्या अनेक वर्षांपासून महाडिक कुटुंबाला स्थानिक राजकारणात पिछाडीवर राहावं लागलं होतं, मात्र यंदा राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या पाठिंब्यानं धनंजय महाडिक यांचा मोठा विजय झाला। कोल्हापुरात महाडिक यांचं अतिशय जंगी स्वागत करण्यात आलं। चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ताराराणी चौकापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली। कार्यकर्ते आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत फटाके वाजवत त्यांचं स्वागत केलं। कोल्हापुरात पोहोचण्यापूर्वी रस्त्यातच भेटलेल्या राजू शेट्टी यांना महाडिक यांनी वाकून नमस्कार केला, त्यांचे आशीर्वाद घेतले। तिकडे कोल्हापुरात पोहोचताच सगळ्यात आधी आईच्या पायावर डोकं ठेवलं। यावेळेला त्यांची आई काहीशी भावूक झाली होती। तिकडे खासदार झाल्याचा आनंद कार्यकर्त्यांचा सुद्धा काय पद्धतीचा होता हे आपल्याला या दृश्यांमधनं दिसतंय। तर अंबाबाईचं दर्शन सुद्धा महाडिक कुटुंबियांनी घेतलं। फार मोठी निवडणूक आमच्यासाठी आम्हाला वाटत होती, दबाव होता, पण विश्वास होता तो आमच्या नेतृत्वावर, विश्वास होता तो आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर। त्यांनी संख्याबळ कमी असताना सुद्धा जी रणनीती आखली त्याच्यामुळं या निवडणुकीमध्ये यश मिळालेलं आहे। महाविकास आघाडीचे नेते मंडळींच्या अंतर्गत असणारी धुसफूस किंवा अंतर्गत असणारी आमदारांची नाराजी या निमित्तानं चव्हाट्यावर आलेली आहे। बिनविरोधाची परंपरा मोडून महाविकास आघाडीने ही निवडणूक लादली, त्याची चपराक आता त्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून आमदारांनी दिलेल्या असं म्हणावं। जेव्हा केव्हा निवडणुका आता होतील, मग नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, या सगळ्या निवडणुकीमध्ये आपल्याला चित्र बदललेलं दिसेल। मी शेवटी एकच आपल्या माध्यमातून असं म्हणेन की 2.5 वर्षामध्ये सत्तेचा माज म्हणजे काय, सत्तेचा हैदोस म्हणजे काय, हे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं।
एवढा मांस बरोबर नाही आणि त्यामुळे साखर खावी, मुंगी होऊन खावी. तिकडे राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये संशय कल्लोळ माजलाय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांवर नावं घेत घोडेबाजाराचा आरोप केला. पाहून घेऊ असा इशाराही दिला. यानंतर आता काही अपक्ष आमदारांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. पण विधान परिषद निवडणूक आता तोंडावर असतानाच राऊत यांच्या आरोपांनी कलगीतुरा मात्र सुरू झालाय. ज्या कोणीही शब्द देऊन दगाबाजी केली आहे त्यांची यादी आमच्याकडे आहे, एवढंच मी सांगतो. राज्यसभा निवडणुकीत शिवसेना तोंडघशी पडल्यानंतर संजय राऊत थेट अपक्षांवर घसरले. निकालावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आघाडीला पाठिंबा देणाऱ्या काही अपक्षांनी घोडेबाजार केल्याचा आरोप केला. ज्यांनी कुणी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची नावच त्यांनी जाहीरपणे घेतली. बहुजन विकास आघाडीच्या 3 आमदार अर्थात हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर आणि राजेश पाटील, तसंच करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, लोह्याचे आमदार श्यामसुंदर शिंदे आणि स्वाभिमान पक्षाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी महाविकास आघाडीला मतदान केला नसल्याचा दावा राऊत यांनी केला. काही जे घोडे असतात बाजारातले नेहमीचे, ते घोडे विकले गेले. ते घोडे बाजारात होते, जास्त बोली लागली असं वाटतंय मला, किंवा इतर काही कारणं असतील आणि त्याच्यामुळे आमची साधारण 6-1 मतं जी होती अपक्षांची खास करून ती आम्हाला मिळाली नाही. त्याच वेळेला काँग्रेसचे नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दगाबाजांना अद्दल घडवण्याची भाषा केली आहे. जर आमच्याबरोबर राहून कामं विकासाची करून घ्यायची, निधी उपलब्ध करून घ्यायचा आणि मग बाकीच्या मार्गाने मदत तिकडे द्यायची, हा काही जो प्रकार आता सुरू आहे, तर नक्कीच पुढच्या आम्ही आता या लोकांना कशाला निधी उपलब्ध करून देऊ त्यांच्याकडून. राऊतांच्या थेट हल्ल्यानं काही अपक्ष आमदार नाराज झालेत. राऊत यांचे आरोप त्यांनी फेटाळले. महाविकास आघाडीच्या निर्देशानुसार अपक्ष आमदारांनी मतदान केल्याचं सांगत भोयर यांनी अपक्ष आमदारांवर खापर फोडण्यात अर्थ नसल्याचं म्हटलंय. भाजप आमदार संजय कुटे यांनी संजय राऊत यांनी अपक्षांना धमक्या देऊ नये असा इशाराच दिलाय. पूर्णतः चुकीचा आहे. संजय राऊत साहेबांनी पुरावे घेतल्याशिवाय ते बोलू नये आणि ते काही ब्रह्मदेव नाही का त्यांना मतदान कुठे केलं, काय केलं हे सगळं माहीत पडेल. संजय राऊत साहेब ज्या दिवस युतीत होते त्या दिवसापासून मी महाविकास आघाडी सोबत आहे. म्हणजे लोकसभा निवडणुकीपासून मी महाविकास आघाडी सोबत आहोत आणि संजय राऊत विधानसभेच्या वेळेस महाविकास आघाडी सोबत आले. त्याच्यामुळं आम्ही दगाफटका केला, गद्दारी केली हे असं बोलण्याचा अधिकार त्यांचा नाही. ही लोकशाही ही राजेशाही नाही आहे. आमदार अपक्ष असो की कोणत्याही पक्षाचे असो, हे कोणाचे घरगडी नाही आहेत. माननीय संजय राऊत आणि माननीय विजय वडेट्टीवार हे सोनियाजीकडे आणि मातोश्रीवर घरगडी असतील तो त्यांचा विषय आहे आणि त्यामुळे आमदारांना कमी लेखणे आणि धमक्या देणे हे आता त्यांनी बंद करावं. त्याचे परिणाम यांनी राज्यसभेत पाहिले. आता विधान परिषद 20 तारखेला आहेत. या धमक्यांना कोणताही आमदार हा भीक घालत नसते, कारण 3.5 लाख लोकांमधून आमदार निवडून तो अपक्ष असेल कोणत्याही पक्षाचा असो. देवेंद्र भुयार एवढ्यावरतीच थांबले नाहीत, तर त्यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत राऊत यांच्या विधानावरील नाराजी जाहीर केली. यावेळेला त्यांनी राऊत यांना कोणी दगाफटका केला याची चौकशी करण्याचंही आवाहन केलं. जे मोठे वरिष्ठ नेते आहे यांनी त्याची चौकशी करावं. साहेब त्याची चौकशी करणार, त्यांनी करा. मी विनंती केली त्यांना, संजय राऊत साहेबांना मी विनंती करणार, तुम्ही त्याची चौकशी करा. काय कुठली कमिटी नेमायची ते नेमा करा. बिलकुल 100%. मी पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत मी जोडून आहोत. विशेष म्हणजे भुयार यांनी संजय राऊत यांच्याशी फोनवरून बातचीत केली. यानंतर अपक्षांविषयी टीपेचा सूर लावणाऱ्या राऊत यांची भाषा काहीशी मवाळ झाल्याचं पाहायला मिळालं. नाराज नाही. आम्ही नाराज कशा करता व्हायचं? निवडणूक झाली, निकाल लागला, दुसऱ्या कामाला लागलं पाहिजे. विधान परिषद आहेत, महाराष्ट्रात इतर कामं आहेत, दिल्लीतली कामं आहेत. नाराज होण्याचं अजिबात कारण नाही. लोकशाहीमध्ये अशा प्रकारचे निकाल लागत असतात. एकंदरीतच संजय राऊत यांनी 6वी जागा प्रतिष्ठेची करत टाकलेला डाव फसलाय. त्यामुळे आता राज्यसभेचा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागल्याचं स्पष्ट आहे. शरद पवार यांनी अपक्ष आमदारांची समजूत काढल्यामुळे राऊत विरुद्ध अपक्ष संघर्ष काहीसा शमू शकतो.
त्यामुळे राज्यसभेत चुकलेलं गणित महाविकास आघाडी विधान परिषदेत जुळवते का हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पाहूयात राज्यसभेत तर काय निकाल लागला हे सगळ्यांनी पाहिलं. आता विधान परिषदेत कोणाचा निकाल लागतो हे लवकरच कळेल. तिकडे राज्यसभेत शिवसेनेवर भाजपनं मात करत 6वी जागा बळकावली खरी, पण आता विधान परिषदेच्या तोंडावर शिवसेना भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले. त्यातच शिवसेनेनं पंकजा मुंडे यांच्या पाठीशी असल्याचं म्हटलं. भाजपमधील अंतर्गत वादावर आणि नाराजीवर बोट ठेवलंय. पंकजा मुंडेंवरून भाजप आणि शिवसेनेत कसा कलगीतुरा रंगतोय पाहूयात. विधान परिषदेच्या उमेदवारीतही डावलण्यात आल्यानं पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. पंकजा मुंडे याविषयी काही बोलत नसल्या तरी त्यांचे समर्थक मात्र सातत्याने ही नाराजी जगजाहीर करतायत. बीडच्या केसमध्ये पंकजा मुंडे समर्थकांनी भाजप पक्षश्रेष्ठी आणि देवेंद्र फडणवीसांना सुबुद्धी मिळावी याकरता थेट शिवलिंगावर दुग्धाभिषेकच केला होता. तर रविवारी बीड दौऱ्यावरती असलेल्या प्रवीण दरेकरांनाही पंकजा मुंडे समर्थकांच्या नाराजीचा चांगलाच सामना करावा लागला. ताईसाहेबांचे भाऊ आणि भारतीय जनता पार्टीचे 20-20, 25-25, 30-30 वर्ष काम केलेले कार्यकर्ते आहोत. ताईसाहेब एवढ्या मास लीडर असताना, महाराष्ट्रात त्यांची एवढी मोठी ताकद असताना 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5-5 वेळा त्यांना डावलला जातं. काय चूक आहे ताईंची? ताई मास लीडर आहे म्हणून तुम्ही कितीदा अपमान करणार आहात आणि तुम्ही नेत्यांच्या भाजपमधील याच अंतर्गत नाराजीवर निशाणा साधत शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी भाजपला कोंडीत पकडायचा प्रयत्न केला. गोपीनाथराव मुंडे हे लोकनेते होते आणि त्यांच्या कुटुंबाच्या संदर्भातल्या ज्या बातम्या आम्ही वाचतोय त्या व्यथित करणाऱ्या असल्यामुळेच आम्ही हे विधान केलं. तर मला असं वाटलं की कोणीतरी पडद्यामागून मुंडे महाजन यांचं नाव राज्यातून किंवा देशाच्या राजकारणातून पूर्णपणे संपवावं अशा प्रकारचे प्रयत्न करते का. शिवसेना पंकजांच्या पाठीशी उभं राहण्याच्या तयारीमध्ये असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही पुढे आले. संजय राऊतांवर टीका करत पंकजा मुंडेंची काळजी घेण्यासाठी भाजप समर्थ असल्याचं पाटील म्हणाले. त्यावरही पुन्हा एकदा संजय राऊतांनी पंकजा मुंडेंना एकाकी पाडण्याचा भाजपचा डाव असल्याचा टोलाही मारला होता. पंकजा ताईंची काळजी करायला भारतीय जनता पार्टी समर्थ आहे. पंकजाताई भारतीय जनता पार्टीच्या मोदीजींपासून, अमितभाईंपासून, देवेंद्रजींपासून सगळ्याच्या घरातली मुलगी आहे. त्यामुळे तिची काळजी करण्याची वेळ ही आलेली नाही. आम्ही समर्थ आहोत. नाही, आम्हाला चिंता आहेच ना, कारण त्या गोपीनाथराव मुंडेंच्या कन्या आहेत आणि गोपीनाथराव मुंडे आणि शिवसेनेचे संबंध फार कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे होते. त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबात जर काही वेगळं घडत असेल तर नक्कीच जुने सहकारी म्हणून किंवा कौटुंबिक नात्यानं आम्हाला त्यांची चिंता वाटणारच. राजकारणाच्या दिशेनं तागडीत ते तुमचं तुम्ही बघा, पण पंकजाताई मुंडे असतील किंवा त्यांचे प्रीतम असेल किंवा अन्य कोणी असतील, त्यांचं आमचं एक ठाकरे कुटुंबाचं, शिवसेनेचं एक जिव्हाळ्याचं नातं आहे आणि आम्हाला चिंता करण्याचा पूर्ण अधिकार आहे. एकंदरीतच भाजप कितीही सावरण्याचा प्रयत्न करत असली तरीही पंकजा मुंडेंची नाराजी काही लपून राहिलेली नाही. त्यामुळे वारंवार भाजपच्या नेत्यांना पंकजा मुंडेंच्या समर्थकांच्या नाराजीचा सामना करावा लागतोय. जोपर्यंत पंकजा मुंडे स्वतः समोर येऊन त्यांची भूमिका जाहीर करत नाहीत तोपर्यंत मुंडे समर्थकांना उद्रेकाची आणि विरोधकांना भाजपवर टीकेची संधी मिळतच राहण्याची शक्यता आहे. बीडहून सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपनं उमेदवारी जाहीर केली, पण या यादीत पंकजा मुंडे यांचं नाव नव्हतं आणि त्यांना डावलण्यात आल्यावरून एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिल्या. पंकजा मुंडेंना डावललं याचं मला अतीव दुःख आहे. मुंडे महाजन खडसे फुंडकर या नावाने काही कालखंड भारतीय जनता पार्टीची ओळख होती. वर्षानुवर्षे अनेकांनी त्याच्यामध्ये योगदान दिलं, अनेकांच्या मदतीने पक्षाचा विस्तार झाला आणि मुंडे साहेब तर आमचे नेते होते.
त्यांनी यासाठी उभं आयुष्य खर्च घातलं आणि त्यांच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला आणि प्रामुख्यानं पंकजाताईसारख्या OBC नेतृत्वाला जिचा परिचय सर्व महाराष्ट्राला आहे, तिला मानणारा वर्ग मोठा आहे, अशा स्थितीत तिला डावलण्याचं काय कारण आहे हे मी समजू शकलेलो नाही. तिकडे पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्यामुळे त्यांचे समर्थक कार्यकर्ते चांगलेच नाराज आहेत. औरंगाबादमध्ये याचा प्रत्यय पुन्हा आला. औरंगाबादमध्ये पंकजा समर्थक कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयासमोरच कार्यकर्ते आणि पंकजा समर्थक भिडले. त्यामुळे विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे यांना डावलल्यानं त्यांचे समर्थक अद्याप नाराज आहेत आणि राज्याच्या विविध भागात वेगवेगळ्या वेळेला ही नाराजी पुढे आल्याचं पाहायला मिळत आहे. नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक यांनी पुण्यात जाऊन आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांची भेट घेतली. या दोघांमुळे विजय सुकर झाल्याची प्रतिक्रिया महाडिक यांनी दिली. राज्यसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक मत महत्त्वाचं होतं. प्रकृती ठीक नसतानाही लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी मुंबईत येऊन मतदान केलं. त्यांनी केलेल्या मतदानामुळेच धनंजय महाडिक यांचा विजय सोपा झाला होता. परिणामी महाडिक यांनी कोल्हापूरला जाताना पुण्यात जाऊन दोन्ही आमदारांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. हे सगळं ऋण आम्ही कधीही विसरू शकणार नाही. मी स्वतःला भाग्यवान समजतो की लक्ष्मण भाऊ जगताप आणि मुक्ताताई हे दोन्ही सदस्य त्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांच्यामुळं हा विजय भारतीय जनता पार्टीत झाला हे मला नम्रपणाने या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले होते. हा जो आपला विजय आहे तो आपले खऱ्या अर्थानं लढवय्ये आमदार लक्ष्मण भाऊ जगताप आणि मुक्ताताई टिळक यांना समर्पित केला पाहिजे. कारण शारीरिक स्थिती नसताना देखील प्रचंड रिस्क घेऊन ते या ठिकाणी आले. राज्यसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या चाणक्य नीतीनं विरोधकांचा पाडाव झाला. विजयाचा गुलाल उधळण्याची संधी धनंजय महाडिक यांना मिळाली. अर्थात हे सर्व घडून येण्यामागे लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांची पक्षाविषयीची समर्पण भावना सुद्धा तितकीच महत्त्वाची होती. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्यामुळे पाहूयात पुढे पुढे आणखीन काय होतं ते. तिकडे पुढची जी बातमी आहे ती नारायण राणे यांच्याबद्दलची आहे. कोकणामध्ये पुन्हा एकदा नारायण राणे विरुद्ध वैभव नाईक असा संघर्ष पाहायला मिळणार असं दिसतंय. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी विश्वासार्हता गमावली आहे असं म्हणत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राणे यांनी केली. त्याला प्रत्युत्तर देताना शिवसेनेच्या विरोधात 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राणेंनी निवडून येऊन दाखवावं असं आव्हान शिवसेनेनं दिलंय. अजून इतकेच तुम्हाला तुमचे राज्यसभेचा आमदार निवडून आणता येत नाही तर त्याला आमचे किती आहेत माहिती का? 303 पेक्षा जास्त आहेत. आणि पुढच्या वर्षात आमचं आता बोललो ना, मी वेगवेगळ्या राज्यात जातोय कॅम्पेनिंगला. मोदींचं आत्ताचं 8 वर्षाचं काम घेऊन आम्हाला 400 करायचे, उरलेले मिळवायचे. ते काय नाही रे, तुझे 18 आहेत ना, 6 येत नाही शिवसेनेच्या पुढच्या. राजीनामा द्या का म्हटलंय. राजीनामा नाही देत तर लोकच पाडतील. शिवसेनेच्या विरोधात आपण 2024 मध्ये विधानसभा किंवा लोकसभेची निवडणूक लढूनच दाखवावी आणि म्हणजे तुम्हाला शिवसेना काय हे कळून चुकेल. खरं तर राणे जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा पण शिवसेना स्थापणार, शिवसेनेचे 10 आमदार निवडून येणार नाही असं त्यांनी जाहीर वक्तव्य अनेकदा केलं होतं. परंतु त्याच शिवसेनेचा मुख्यमंत्रीपर्यंत मजल पडलेली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आज शिवसेनेचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी झालेले आहेत. बातमी आहे शिवसेना आणि काँग्रेसमधल्या बिघाडीची. कारण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्यावं असा ठराव काँग्रेसच्या OBC मंथन शिबिरात करण्यात आलाय. एकीकडे नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं यासाठी शिवसेना आग्रही आहे. तसा ठराव सिडकोनं केला. मात्र
आधी शिवसेनेसोबत असणाऱ्या काँग्रेसनं अचानक दिबा पाटील यांच्या नावाला होकार देत तसा ठरावही मंजूर केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. ओबीसी समाजाच्या या जनभावना आहेत आणि जनभावना मांडणं हे काही चुकीचं नाही. या लोकशाहीमध्ये सगळ्यांना आपले अधिकार आहे. दिबा पाटील हे ओबीसी समाजाचं मोठं नेतृत्व होतं आणि ओबीसी समाजाला वाटतं की आंतरराष्ट्रीय विमानतळ जे नवी मुंबईत होतं त्या विमानतळाला दिबा पाटलांचं नाव मिळावं. ही मागणी करणं काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. आणि मी जी मागणी या ठिकाणी झाली त्याचं पत्र मुख्यमंत्री मोदयांना आम्ही पाठवलं. अखेर शासनाने याचा निर्णय घ्यायचा आहे आणि शासन जो निर्णय घेईल. पण नानांना काय वाटतं? ओबीसी समाजाच्या भावना आम्ही सरकारसमोर मांडणार आहोत. त्याच्यामुळे सरकार काय निर्णय घेत, मी काही सरकार नाही आहे, त्याच्यामुळे सरकारने निर्णय घ्यायचा आहे याच्यावर. पण काँग्रेसची मागणी आहे ठाम आहात तुम्ही दिबा पाटलांच्या नावावर? ते ओबीसी समाजाच्या भावना ज्या आहेत त्या मांडणार. येत्या 14 जून रोजी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. पण यंदा वाढदिवसाच्या निमित्तानं कुणालाही भेटता येणार नाही अशी खंत राज ठाकरे यांनी बोलून दाखवले. कार्यकर्त्यांनो 14 तारखेला भेटायला घरी येऊ नका, जिथे आहात तिथूनच शुभेच्छा द्या असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. गेल्या अनेक दिवसांपासून माझी शस्त्रक्रिया पुढे ढकलली जाते. मधल्या काळात रुग्णालयात दाखल झालो, पण कोरोनाचे डेड सेल्स सापडल्यानं शस्त्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडली. आता पुन्हा तोच प्रकार होऊ नये म्हणून यावेळेला वाढदिवसाच्या दिवशी कार्यकर्त्यांना भेटता येणार नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो, त्या दिवशी पुण्याला जी सभा झाली आपली, त्या पुण्याच्या सभेमध्ये मी आपणाला सर्वांना सांगितलं की माझी एक शस्त्रक्रिया करायची आहे म्हणून. जेव्हा मी हॉस्पिटलला ॲडमिट झालो आणि ॲडमिट झाल्यानंतर सगळ्या टेस्ट वगैरे झाल्या आणि रात्री मला डॉक्टरांनी सांगितलं काहीतरी कोविडचा डेड सेल आहे. तर ते काय असतं हे मलाही नाही माहिती आणि कोणालाच नाही माहिती. असो, आणि मग ती शस्त्रक्रिया माझी रद्द झाली. आता परत करायचं, त्याच्यानंतर मी आता एक साधारणपणे ते काय कोविड बिविडच्या गोष्टी असतात त्याच्याप्रमाणे 10, 12, 15 दिवस जे काय क्वारंटाईनमध्ये असतो आपण, त्याप्रमाणे घरी होतो आहे. आणि त्या सगळ्या दरम्यान 14 तारखेला माझा वाढदिवस आला आहे. आपण सर्वजण दरवर्षी माझ्या वाढदिवसाला आपण प्रेमाने उत्साहाने माझ्याकडे सर्वजण भेटायला येतात. मीही आपली सर्वांची आतुरतेने वाट पाहत असतो. सर्वांना भेटल्यावरती बरंही वाटतं. पण यावर्षी मला 14 तारखेला वाढदिवसाला कोणालाच भेटता येणार नाहीये. याचं कारण परत त्या गाठीभेटीमध्ये कुठे परत जर संसर्ग झाला आणि त्याच्यातनं मग मला परत जर समजा शस्त्रक्रिया पुढे ढकलायला लागली तर शेवटी मी किती पुढे ढकलायचं त्याला पण काही मर्यादा असतात. आणि त्याच्यामुळे पुढल्या आठवड्यामध्ये माझी शस्त्रक्रिया ठरलेली आहे आणि त्याच्यामुळे मी कुठच्याही प्रकारचा कसलाही धोका पत्करू इच्छित नाही. आणि म्हणून मी 14 तारखेला कोणालाही न भेटण्याचा निर्णय केलेला आहे. आपण जिथे आहात तिथेच राहा. माझं ज्यावेळेला शस्त्रक्रिया पूर्ण होईल, जरा बरं वाटायला लागेल, त्याच्यानंतर मी आपणा सगळ्यांना निश्चित भेटीन. पण 14 तारखेला आपण कृपया कोणी घरी येऊ नये ही विनंती करण्यासाठी म्हणून मी आज आपल्याशी बोलतोय. तिकडे आदित्य ठाकरे यांनी सुद्धा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शिवसैनिकांना ट्विटरवरून आवाहन केलंय. आदित्य ठाकरे काय म्हणाले पाहूया. उद्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक स्नेही भेटून आपलं प्रेम आणि आशीर्वाद व्यक्त करतात, देतात. गेले 2 वर्ष आपली भेट झाली नाही, पण उद्या सकाळी म्हणजे सोमवारी सकाळी 11:30 ते दुपारी 4 या वेळेत आपल्या सर्वांचं प्रेम आणि आशीर्वाद स्वीकारण्यासाठी मी वर्षा निवासस्थानी उपलब्ध असेल. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर राज्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या.